नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी शिपाई या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून हे सर्व खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे। आता रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे 1 एप्रिल सन 1935। 1 एप्रिल सन 1935 बघा या दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो, तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे 25 जानेवारी। 25 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय पहा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे। आता भारताची मध्यवर्ती बँक कोणती असेल, SBI आहे का, RBI आहे का, नाबार्ड बँक आहे का, सेबी बँक आहे। भारताची मध्यवर्ती बँक कोणती असेल, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघा भारताची मध्यवर्ती बँक आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, RBIचं राष्ट्रीयकरण विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला। RBI म्हणजे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। RBIचं राष्ट्रीयकरण विचारले कोणत्या वर्षी झालेलं आहे, तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे सन 1949। सन 1949 या वर्षी पहा RBIचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी झालेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, RBIचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, नाबार्डचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, नाबार्डचं योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणतं आहे, तर सर्वांचं बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तर 1 यायला पाहिजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपल्या या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी नाबार्ड या बँकेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर केले पाहिजे सन 1982। सन 1982 बघा या वर्षी नाबार्ड या बँकेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। भारतामध्ये विचारले सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजे कोणती बँक आहे, SBI। SBI बघा बँक भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या वापरल्या जाणाऱ्या साधनाला खालीलपैकी काय म्हणतात। आता बँकेच्या खात्यामध्ये बघा आपण या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आपण साधनाला काय म्हणतो, ठेवी म्हणतो। पहा आपण ठेवी म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सहकारी संस्थेचा मूलभूत उद्देश कोणता असतो। सहकारी संस्था, आता सहकारी संस्थेचा मूलभूत उद्देश कोणता असतो, केवळ नफा मिळवणे, सभासदांचे आर्थिक हित साधणे, कर वसूल करणे, चलन जारी करणे। आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 यायला पाहिजे। सहकारी संस्थेचा मूलभूत उद्देश कोणता असतो, सभासदांचे आर्थिक हित साधणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सहकारी संस्थेचे, आता सहकारी संस्थेचे बघा सर्वोच्च धोरणात्मक अंग कोणते असते। सहकारी संस्थेचे सर्वोच्च धोरणात्मक अंग कोणते असेल, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर बघा सर्वसाधारण सभा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, एक सभासद एक मत हे तत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। एक सभासद एक मत हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल, सहकार क्षेत्र, विमा क्षेत्र, शेअर बाजार, औद्योगिक क्षेत्र। एक सभासद एक मत बघा विद्यार्थी मित्रांनो सहकार क्षेत्र यांच्या बघा या क्षेत्राशी या ठिकाणी संबंध, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्या PDF मध्ये आपण बघा सिलेबसनुसार बघा महत्त्वाचे IMP प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक। आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मुख्यालय कोठे असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मुख्यालय कोठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय प्राथमिक कृषी पतसंस्था। प्राथमिक कृषी पतसंस्था मुख्यत्वे कोणाला पतपुरवठा करतात? आता बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? प्राथमिक कृषी पतसंस्था मुख्यत्वे या ठिकाणी शेतकरी आणि ग्रामीण सभासदांना या ठिकाणी पतपुरवठा करतात। शेतकरी आणि ग्रामीण सभासदांना या ठिकाणी पतपुरवठा करतात। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा KYC योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं। KYCचे योग्य फुल फॉर्म कोणता असेल? नो युअर कस्टमर। KYCचे योग्य फुल फॉर्म कोणता आहे? नो युअर कस्टमर। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा NEFT बघा या ठिकाणी संज्ञा आहे बँकेमध्ये बघा ही संज्ञा असते NEFT या संज्ञेचे योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। NEFT याचे योग्य फुल फॉर्म कोणता असेल? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय बँकेकडून। आता बँकेकडून ग्राहकाला दिलेल्या कर्जावर आकारली जाणारी रक्कम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर बँकेकडून। आता बँकेकडून ग्राहकाला दिलेल्या कर्जावर आकारली जाणारी रक्कम कोणती आपण त्यांना काय म्हणतो? व्याज म्हणतो पहा। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पुणे या प्रशासकीय विभागामध्ये। आता पुणे या प्रशासकीय विभागामध्ये बघा एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। यापैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? सातारा बघा जिल्ह्याचा समावेश होतो, सांगलीचा बघा समावेश होतो, कोल्हापूरचा रायगड या जिल्ह्याचा बघा समावेश पुणे या प्रशासकीय विभागामध्ये होत नाही। तर रायगड हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामधला तो महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? पानशेत बघा धरण सर्वांना माहीत आहे। पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? आता पानशेत धरणाच्या जलाशयाला आपण काय म्हणतो? तानाजी सागर जलाशय असं म्हणतो पहा। म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी हा कायदा पारित करण्यात आला होता? सन 1972। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सन 1972 या वर्षी वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा खडकवासला हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? खडकवासला धरण बघा पुणे जिल्ह्यामध्ये आहे, सर्वांना माहीत आहे। खडकवासला हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? नदी कोणती असेल या ठिकाणी? खडकवासला बघा हे धरण मोठा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2। प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा 20 काय विचारला कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कातकरी। आता कातकरी ही आदिवासी जमात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कातकरी ही आदिवासी जमात रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 21 या ठिकाणी बघा काय विचारलंय नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असणारी बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे व्यवसाय असतात? बघा सर्वांना आले पाहिजे शेती असेल, मासेमारी असेल, खाणकाम असेल। बघा हे सर्व व्यवसाय बघा नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात, आपण त्यांना काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय म्हणतो पहा। जे व्यवसाय बघा नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात त्या व्यवसायांना आपण काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय असे म्हणतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1। प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोठे असेल? मुंबई या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? मागील बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, अलिबाग हे ठिकाण काय असेल? कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम 352. कलम 352 बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? भारतामध्ये विचारले सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं आहे? भारतामधलं 100% साक्षर राज्य कोणतं असेल? सर्वांचे योग्य उत्तर बघा केरळ राज्य असेल. केरळ राज्य भारतामधलं पूर्णपणे बघा सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं आहे? केरळ राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलं? संसदेचे प्रथम सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचे प्रथम सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतो आपण? संसदेचे प्रथम सभागृह म्हणजे कोणते असेल? लोकसभेला संसदेचे प्रथम सभागृह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी विचारले. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन बघा हा घटक या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता असेल? भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? बघा सर्वांचा या ठिकाणी तारापूर अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. सर्वांना माहिती आहे भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कॉफीचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते? जगामध्ये विचारले. जगामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन ब्राझील या देशामध्ये बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा राजस्थान या ठिकाणी राज्य देशामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री, राज्यपाल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे पुणे जिल्हा सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्या PDF मध्ये आपण बघा सर्व महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न असतील, सर्व चालू घडामोडी असतील, जीकेचे प्रश्न असतील, सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.